दुरुस्त करतो. हॅलो, कृपया मी आपल्या सर्वांना विनंती करतो, 5 मिनिटं बोलणार आहे आणि अत्यंत महत्वाचं सांगणार आहे. संविधान म्हणजे मी जर जे सांगितलं त्या भडव्याला कसे घोडे लागतील हे तुम्हाला काय बरं मला सांगा, मी भाषण गरम करू का नरम करू? बर, नंबर 2 पाणी लावून करू की बिन पाण्यात करू? पंचशील भाऊ कांबळे आपल्या सर्वांचे माझे नेते आहेत. ते मला वारंवार सांगतात, दादा जास्त घोडे लावू नका. मी घोडे लावतो मग कायदेशीर लावतो, लक्षात घ्या. कारण आपला घोडा लागला की खाली जातच नाही. मला प्लीज 5 मिनिटाचं सर्वांनी सहकार्य करायचं आहे. मी पहिल्यांदा दादासाहेब शेळके, राष्ट्रीय अध्यक्ष भीम टायगर सेना, हे सगळे बाबासाहेबांची अवलाद बघून पहिल्यांदा मी तुम्हाला शालूट मारतोय. मी जेव्हा लेहामध्ये आलो आणि साईडला थांबल्या दोघं चौघ कोण होते मला माहित नाही. सांगत होते पंचशील ध्वज आपल्याच माणसानिकाला, बरोबर आहे का? मला सांगितलं गेलं की पंचशील ध्वज आपल्याच माणसाने काढला. मी त्याला सांगितलं, अरे बाबासाहेबांचा माणूस पंचशील ध्वज काढू शकत नाही. त्या भडव्याची DNA चाचणी करा. त्याच्या एक लक्षात घ्या, मी परत कायदा सांगतो. मी पोलीसवाल्यांनी माझ्या शब्दाकडे लक्ष द्यावं. कोर्टाचा जरी निर्णय असेल, 20 मार्च 2026 ला सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश सूर्यकांत, चायमल्या बागची, विपुल एम पांचोली तिघांनी सांगितलं, अरे निर्णय हायकोर्टात असेल का सुप्रीम कोर्टात असेल, बाबासाहेबांचा आर्टिकल 1901 नुसार घोडा लावण्याचा अधिकार आपल्याला दिलेला आहे. मी कायदा सांगणार आहोत. पैशील दादा, तुम्ही आमचे नेते आहात, मी आगाऊ काहीच बोलणार नाही. मग रेकॉर्डिंग करा आणि ज्याच्या गांधी तमाशा तर माझ्यावर केस करा. आणि म्हणून या बाबासाहेबांच्या औलादीसाठी 2 ओळी आठवल्या. तुम्ही सांगतो हा हायकोर्टाचा निर्णय आहे, त्याच्या पुढचा एक सुप्रीम कोर्टाचं जजमेंट सांगतो. सगळी जागा आपल्याला भेटणार आहे. डेट वाईज लिहून घ्या. सुप्रीम कोर्टाचे जजमेंट. आणि म्हणून जे हायकोर्टाने निर्णय घेतला, हे निर्णय नाही, हा निकाल नाही, हे जजमेंट नाही. त्या एखाद्याने सगळी यंत्रणा विकत घेऊन हायकोर्टाची दिशाभूल करून जागेवर टाकलेला दरोडा हे आपण सर्व लक्षात घ्यावं. जजमेंट असं दरोडा म्हणतो मी त्याला. दिनारा नाही, संविधानाची साथ आहे. दरोडेखोरांना दिनारा नाही, संविधानाची साथ आहे. अरे पंचशील ध्वज लावणारच, पंचशील ध्वज अरे लावणारच. कारण ही आंबेडकरांची, ज्यांनी जागा कब्जा केल्या त्याला मला सांगायचं, त्या दरोडेखोराला आम्ही इथं बाबासाहेबांचं संविधान, आम्ही संविधान मानणार यावला जाऊ, बरोबर की नाही? इमानदारीच्या सांगतो, आम्ही संविधान मानणारी अवलाद असल्यामुळे हे दरोडेखोर जिवंत आहेत. जसा साल्याचा तेच एक घाव 2 तुकड्या बाबासाहेबांच्या अवलाद. शेवटाकडे बोलतोय मी.
कारण पंचशील दादा तुमचं खरंच अभिनंदन. दादाच्या नावाने टाळ्या वाजवा एकदा. आणि वंचित आघाडीच्या नावाने एकदा टाळ्या वाजवा. बाळासाहेब आंबेडकर आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं. बाळासाहेब आंबेडकर आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं. मला येताना इतकं बोलून एलसीबी वाल्यांनी आमच्या ठाणेदारांनी जाऊ देत नाही. शेवटी क्षेत्र कोणतं वापरलं दादा म्हणे तुम्ही काय वंचितचे कार्यकर्ते नाही. मग वंचित आघाडीचा मोर्चा आहे म्हणजे तुम्ही कशाला जाता आबे भडव्या. मी जरी पक्षात नसला तर माझ्या बाळासाहेबाचा पक्ष आहे तो. गेला तरी जाणार. दुसऱ्या नांदेडू जनाक्रोश मोर्चा, जनाक्रोश मोर्चा, जनाक्रोश मोर्चा, एकच नाव, दुसरं नावच नाही. पैसे जाणार आणि म्हणून जनाक्रोश मोर्चा का ये बोलवाला. भीम सैनिकों ने कभी खोला नहीं झूठ का ताला. ये भीम सैनिक धम्म ध्वज के वास्ते कटेगा मगर झुकेगा नहीं, झुकेगा नाही. शेवटी साहेब आहेत त्यांनी ऐकावं. आमच्यावर अन्याय कसा झाला कायदेशीर बोलतो मी. बरं तुम्ही सांगायचं इथं मला कोणतरी हे दिसला फलक दिसला आणि हायकोर्टाने निर्णय आहे. बरोबर आहे दादा. मला तुम्ही सांगा सुप्रीम कोर्टापेक्षा हायकोर्ट मोठा आहे का? सुप्रीम कोर्टापेक्षा हायकोर्ट मोठा आहे का? लिहून घ्या तारीख. सगळ्यांनी तारीख लिहून घ्या दादा. तुम्ही सुद्धा 16 एप्रिल 2004 ला कर्नाटक बोर्ड ऑफ वक्फ विरुद्ध भारत सरकार सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश शांत राजेंद्र बाबू जी.पी. पवार यांनी जजमेंट दिलं. मी यासाठी सांगतो काय म्हणतो सुप्रीम कोर्ट. सुप्रीम कोर्टाचं बोलणं म्हणजे भारतीय संविधानाच्या आर्टिकल 141 नुसार तो भारताचा कायदा असतो. आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने सांगितलं. सुप्रीम कोर्ट काय म्हणते. आमचा पंचशील ध्वज किती वर्षापासून आहे? बिंदास आहे. कोणाला भिवून आहे का? उजागर आहे का? मग सुप्रीम कोर्ट काय म्हणतं. एखादी खासगी मालमत्ता असेल तिच्यावर खुलेआम बिंदास मालकाच्या उजागर जर 12 वर्षापासून झेंडा असेल तर कोणत्या मायला तो झेंडा काढता येतो. मी कोर्टावर सांगितलं. आणि म्हणून मी या ठिकाणी विनंती करतो आपण आपल्याकडे विद्वान माणसं आहेत बाळासाहेबांसारखे त्यांना घेऊन हायकोर्ट सुप्रीम कोर्ट लढायचं आणि आता त्याच्या माईला घोडत नाही तर हत्ती बैल आपल्या सर्व तो झेंडा ज्या तहसीलदारांनी नाही लावला अरे आम्ही तर सोडत त्या भीमाच्या मागे त्याचे अंडरपॅन्ट काढून आमच्या झेंड्याच्या कोणी आडवालं. अरे जसं आडवालं कापून काढा म्हणतात तसं झेंड्याचा कोणी आडवालं असेल त्याला वेळ प्रसंगी भीमा कोरेगावच्या महाराजांची तलवार घेऊन आडवं करण्याचं काम करावं लागेल. एवढं आपल्याला विनंती करतो. लढाई सुरू झाली संपली नाही. जे जे बाबासाहेबांच्या अवलादा ज्याच्यात बाबासाहेबांचं रक्त आहे त्यांनीच हात वरे करायचा. मरेपर्यंत साथ देणार का? साथ देणार का? केला तरी पाहून जाणार आहेत का? गेला तरी पाहून जाणार नाहीत का? परत एकदा बाबासाहेबांच्या अवलादीला सॅल्यूट करून नतमस्तक होतो.